घरत सर देखिए जुड़ चुके हैं टॉस जीतने के साथ है। पिसारवे टीम देखिए फील्डिंग चुने यहाँ पर और कल की लॉर्ड्स की बात करेंगे तो यहाँ से प्रमोद दादा को चेंज ऑफ बदलाव है क्या कल के लॉर्ड्स में? प्रमोद दादा कल का जो लॉर्ड्स है उसमें कुछ चेंज ऑफ बदलाव है, नहीं तो स्क्रीन पर जो दिखाया जाएगा वही अनाउंसमेंट किया जाएगा। नहीं, कोई चेंज ऑफ बदलाव नहीं है। और अविनाश सेठ मात्रे अगर आए होंगे, प्रकाश सेठ मात्रे देखिए पैकर्स ओनर से टी शर्ट जिनकी तरफ से, और गुजारिश करना चाहेंगे हमारे वीआईपी डाइस में आए थे तशरीफ रखिए। प्रकाश सेठ ने देखिए पिछले मैच में 2 छक्के के लिए बैक टू बैक 1000 था। अशोक सालुंग के साथ भी देखिए यहाँ से, और दुबई में दाऊद और देवी चबड़ा की बात करेंगे शुभम राउत इस वक्त वो भी मैच का एंजॉय ले रहे हैं। स्वागत है आपका। अशोक सालुंगी साहब हर छक्के के लिए 500। पहिला बॉल आणि ह्या वेळेला तडका, चांगला स्ट्रोक, बॉल सीमा पार, एका टप्प्याने चौकार। शैलेश मात्रे आणि विजय आदईकर यांच्याकडून षटकारासाठी 1000 रुपये, हॅट्रिक साठी 2000 रुपये, सॉरी हॅट्रिक साठी 2000 रुपये देवीचपारा टीम साठी असणार आहेत। चलिए बहुत कैश प्राइज इनाम आता हुआ। मेरे हिसाब से मैच बहुत बढ़िया चल रहे हैं, थोड़ा मूवमेंट बने रहने दीजिए। यहाँ पर अच्छी बैटिंग हो रही है, अच्छी गेंदबाजी भी दिखेगी, सब कुछ देखिए बेहतर दिखेगा। दोनों टीम ने 2-2 मुकाबला जीते हैं, तो ये मैच देखिए ट्रॉफी के लिए बहुत बड़ा मैच है, साई ट्रॉफी में पहुंचने के लिए। जरूर एका ट्रॉफीवर हक्क दाखवणारा हा सामना असणार आहे। पहिल्याच बॉलवरती चौकार आला, पुढे होल्ड खेळण्याचा प्रयत्न यशचा होता आणि त्याच दरम्यान वाईडचा इशारा आलाय। पहा विजय पवार, एक वेगळी शैली त्याची राहिलेली आहे। ज्या वेळेला त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला जातो त्या वेळेला फलंदाजांना तो खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बीट करताना आपल्याला पाहायला मिळाला। या वेळेस मात्र हा चेंडू वाईड जाताना पाहायला मिळाला आहे। पुढचा बॉल विजयचा यशसाठी, यावेळेस चांगला फटका, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय बॉल। अजून एक दणका पाहायला मिळतोय, चौकार। आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा, मच्छिंद्र पाटील दादा यो आपला सन्मान करतोय पाहुण्यांचा, सन्मान करतोय पाहुण्यांचा, सन्मान करतोय। जरूर खूप मोठं या ठिकाणी आयोजनामध्ये जे काही या ठिकाणी केलेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। कारण लकी ड्रॉ साठी 1 बाईक आणि 5 बायसिकल आपल्याला पाहायला मिळतं। लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी असणार आहे। पुढचा बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळाला आहे, सन्मान दिलाय बॉलला। 2 चौकार टोकत असताना यशला आपण पाहतो, यशच्या माध्यमातून इथे पाहायला न गेलं ना तर आतापर्यंत चांगला खेळ दाखल झालेला आहे। मागच्या मॅच मध्ये तो जरूर अपयशी ठरला होता, यावेळेस मात्र चांगला खेळ होत असताना स्टार्ट चांगला दिलाय। जरूर छोटा उस्मान सातत्याने आपल्याला त्याचा उल्लेख केला जातोय, कारण देवीचा पाडाचा हा छोटा आयोजक सुद्धा आहे। ही खऱ्या अर्थाने आपण पाहिलं क्रियांश ट्रॉफी जे आयोजन असतं त्यामध्ये खूप मोठा सहभाग यशचा राहिलेला आहे। पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे, जितेशच्या बॅट मधून आलाय, चेंडू अडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। शेवटच्या क्षणाला बॉल अडवला गेलाय आणि त्याच दरम्यान 2 धावा जितेश आणि यशच्या माध्यमातून घेतल्या गेल्या। धावा जोडल्या जात आहेत, मात्र 2 धावांनी 12 धावसंख्या। विजय पवार वरती हल्ला चढवला जातो। 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेले आहेत। टीम के देखिए जो टी शर्ट प्रकाश सेठ मात्रे देखिए जिनके हमने जिक्र किए थे, उनकी तरफ से 2 छक्के के लिए 1000। कोई भी बैटर्स। पुढचा बॉल ऑन साइडला, जबरदस्त स्कोर आणि या बेला चेंडू अडवलाच गेलाय आणि त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली। सिंगलने धावफलकावर धावा लागले, त्या मात्र
13 धावा, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. विजय पवारवरती मात्र या ठिकाणी हल्ला चढवला जातोय, काहीशी चिंतेची बाब असणार आहे टीमसाठी. कारण विजय सातत्याने आपल्याला ब्रेक थ्रू मिळवून देत असतो, विकेट मिळवून देत असतो. ते कार्य मात्र आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. कारण एका बाजूला यश आणि जितेशची जी फलंदाजी आपण पाहतोय तिथून मात्र एक चांगला स्टार्टअप मिळाला आहे खऱ्या अर्थाने. आणि तीच गोलंदाजीची वाट पाहत होता पिसारवे संघ. फलंदाजाला या ठिकाणी त्रिपल चर्चित केलंय यश पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. हे साई चषकचं आयोजन कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान. कार्याला त्याच्या हायचं नाव कौतुक केलंय हो साऱ्या. आता आपण उद्याच्या दिवसाचा लॉट्स या ठिकाणी आपल्या समोर असणार आहे. श्री केदारनाथ श्याम स्पोर्ट रोडपाडी विपक्ष जय अंबुक्या जोहेली टीम याच्यामध्ये पहिली मॅच होईल. त्याचबरोबर दुसरी मॅच अर्शाले 11 जयदुर्गा माता मुरबी यांच्यामध्ये विपक्ष वैभव 11 गावदेवी कानपोली या संघांमध्ये होईल. तिसरी मॅच बाग 11 तलोजा विपक्ष टाकीगाव. चौथी मॅच भैरवनाथ क्रिकेट संघ दुतुम विपक्ष जय हनुमान कांबोडा संघ याच्यामध्ये होणार आहे. पूर्ण लॉट्सचा मोठा लॉट्स आहे. प्रेक्षकांना एक वेगळी पर्वणी उद्याच्या दिवसामध्ये उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. यस, नवीन बॅट्समन मैदानामध्ये जात असताना रोहन मात्रे काय फलंदाजी केली होती गेल्या 2 सामन्यांचा आपण विचार केला तर. आता आपण पाहूया मैदानामध्ये धावसंख्या 13 वरती आहे. गोलंदाजच्या मार्ग गोलंदाज तेजस पाटील, छोट्या चणीचा गोलंदाज जरूर आहे. मग अचूकता खूप चांगली दाखवली त्याने पिसारवे टीमसाठी. पिसारवे टीम गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये विजय पवारने षटक फेकलं, अगदी थोडंसं महागडं षटक म्हटलं जाईल. शेवटच्या बॉलवरती मिळाली सफलता आणि त्यानंतर मात्र जल्लोष खूप मोठ्या प्रमाणात केला होता पिसारवे टीमने. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकाचा इथे मात्र कट लागली आणि लेट कटने मात्र यावेळेस बॉल फरार झाला. सीमा पार चौकार. जे असणारे 17 धावसंख्या लागली. धावफलकावरती तेजस पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आला. त्यामध्ये खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाने केलेली चूक मार्कात पडली कुठेतरी पिसारवे टीमला. पुढचा बॉलवरती चांगला ठोक मात्र यावेळेस जेल खाली स्वतः गोलंदाज तेजस पाटील आला. फलंदाजाचा खेळ समाप्त झाला. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिल्यानंतर बाबूशा जो एका बॉलमध्ये 1 धावसंख्येची आवश्यकता होती त्या वेळेला मात्र पिसारवे टीम सरळ धावत चालली होती. मात्र विजय पवारने सर्वांना थांबवून ठेवलं की जल्लोष आपण मैदानाच्या बाहेर करूया, कारण आपल्या समोरचे टीम आहेत सर्व, त्यांना मात्र या ठिकाणी दुःखामध्ये आणखी दुःख कमी करण्याचा वाढवण्याचा प्रयत्न आपण करू नका. नंतर आपण जल्लोष करूया. आणि खूप चांगलं कार्य केलं खरं तर विजय पवारने. नहीं, विजय पवार को देखिए मैं हमेशा उस खिलाड़ी को देखिए हमेशा मैं आवाज़ देता रहता हूँ. सलूट है निश्चित रूप से. इस तरह से देखिए यहाँ पर सीखने वाली काफ़ी चीज़ है. संतोष सर अच्छी बात आपने बताई. यहाँ पर से जुल्लूस ज़्यादा नहीं कि यहाँ पर से हार जीत होती रहती है, जिंदगी का हिस्सा. यहाँ पर 17 पर 2 विकेट्स है. क्या यहाँ पर संतोष सर हर्षद को उतार सकते थे, एक मौका ले सकते थे, रिस्क ले सकते थे यहाँ पर एक अच्छा टोटल सेट करने के लिए, क्योंकि पिसारवे टीम ने देखिए पिछली मैच में बल्लेबाजी भी मंगेश ने अच्छी की. विजय पवार ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय. एक कर्णधार आणि एक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक सिनियर खेळाडू कसा असावा, कारण त्याने मागच्या मॅचमध्ये पाहिलं मी स्वतः तर खेळाडूंना थांबवून ठेवलं की आपण जल्लोष करू नका, टाळ्या वाजून फक्त आपण या ठिकाणी आनंद साजरा करूया. आणि तेच दाखवत असताना एक नवा आदर्श त्यांनी सुद्धा आपल्या सर्व क्रिकेट विश्वामध्ये आपल्या खेळाडूंसाठी ठेवलेला आहे. पुढचा बॉल तेजसचा. इथे मात्र आकाशच्या माध्यमातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. आपण वार्ता केली होती हर्षदची, मात्र आकाशने सुद्धा चांगला खेळ केला आहे. मागच्या आपण पहिल्याच मॅचचा उल्लेख विचार केला ना तर त्याने जवळजवळ 43 धावा टोकल्या होत्या मला वाटतं, आणि एक चांगली इनिंग त्यांनी साकारली होती. आता सुद्धा तोच प्रयत्न असेल की हर्षदला राखून ठेवून मात्र उर्वरित 2 ओव्हरमध्ये आपण चांगला खेळ करूया, अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असणार आहे. तो मात्र यावेळेस मैदानावरती क्रियाशील होय देवीचा पाडा संघाचा. एका बाजूला रोहन मात्रे आपल्याला पाहायला मिळतं, दुसऱ्या बाजूला आकाश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय पूर्ण संघ आपल्याला, तो मात्र देवीचा पाडा संघ स्क्रीनवरती. याच्या वेळेस यश पाटीलकडे कॅमेरा ऑन असणार आहे. जाऊया मैदानाकडे जिथे मात्र रोहन मात्रे ऑन स्ट्राईकला असणार आहे. धावसंख्या 17-18 वरती.
पुढचाच बॉल खोदून काढला अगदी. या बॉलवरती मात्र कुठल्या प्रकारचं या ठिकाणी फटका कन्वर्ट येता येणार नाही, कारण या बॉल ब्लॉकहॉल फेकला होता, बुंदा बॉल फेकला होता यावेळेला तेजस पाटीलने. एकच धाव आली धावफलकावरती. आणि याच वेळेस आपण स्क्रीनवरती पूर्ण संघ पाहतोय, त्यामध्ये छोटा उस्मान पटेल एक आयोजक सुद्धा आहे. बरीच वर्षे टुर्नामेंट होत आहेत. आज पहिलीच नाईटची स्पर्धा आहे त्यांची पहा, आणि पहिल्याच नाईटच्या स्पर्धेमध्ये डोंगरेचा पाडा संघाला त्यांनी पराभूत केलं. मोठा संघ आहे डोंगरेचा पाडा संघ, आणि त्या संघाला त्यांनी पराभूत केलेला आहे. खूप मोठी चांगली कामगिरी केलेली आहे. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता, लाऊडली अपील झालं मैदानामध्ये, आणि यस बॉल झाला आकाश पाटील, मिळाले सफलला तेजस पाटीलला. आज या चषकाचा हे बघताय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळात. बिल्कुल संतोष सर बात करेंगे. यहाँ पर पिसार हुए टीम है, एक अनुभव टीम है, देखिए एक्सपीरियंस टीम है एकदम. पिछले देखिए 5-6 साल से ये टीम लगातार खेलते आ रही है, ज़्यादा कुछ चेंज ऑफ बदलाव नहीं दिख रहे हैं. लेकिन ये जो देखिए टीम है जहाँ पर बात करेंगे क्रांश 11 देखिए बात करेंगे देवीजा वाला टीम है, ये टीम देखिए एकदम से नया तैयार हुई है और जहाँ फर्स्ट नाइट खेल रही है, 2 मुकाबला जीते हैं. अच्छा फाइट रहेगा देखिए यहाँ पर चर्चा जिक्र चलता हुआ. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता स्पर्धेचे शिल्पकार मच्छिंद्र दादा पाटील यांना. आणि खरं तर आपण पाहिले ना तर नवनाथजी पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ऑन स्क्रीन. चांगला स्ट्रोक यावेळेस अर्जेच्या माध्यमातून ऑन साईडला पुन्हा एकदा लॉंग ऑनला हा चेंडू टोलवला आहे. आणि त्याच दरम्यान मात्र आपण पाहतो मैदानामध्ये धावसंख्या झाली आहे ती मात्र 20 धावा. येस, पुढच्या वर्षी चर्चा नक्कीच चालू आहे, कशा प्रकारचे नियोजन आयोजन असेल पुढच्या वर्षी काय असेल. आणि आपला छोटा साई त्याच्या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतो सातत्याने. परी साई 11 तोंडरे संघ, आणि तोच साई ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मोठं योगदान आहे खऱ्या अर्थानं आपल्या वडिलांचं. त्याला ती मोठी जाण नसेल, मात्र काहीतरी चांगलं आपल्या वडिलांनी केलेलं आहे, ज्या माध्यमातून आज आपण पाहतो क्रीडा क्षेत्रामधील सर्वच व्यक्तिमत्व, ज्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्र असेल, या सर्वच व्यक्ती आज व्यासपीठावरती आपल्याला या स्टेजवरती पाहायला मिळतात. हा आनंद त्याच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केला जातोय. त्याला फक्त या ठिकाणी चॉकलेट दिले तर तो खुश होईल. मात्र काय जबाबदारीपूर्ण या ठिकाणी कामगिरी राहिली आहे मच्छिंद्रदादा पाटील यांची, ती या ठिकाणी आपण पाहतोय. बहुत बढ़िया देखिए हम देख सकते हैं पर नवनाथ दादा उनके साथ मच्छिंद्र दादा देखिए महेश दादा पाटिल साई भी देखिए इस वक्त स्क्रीन पर हम देख सकते हैं. आखिरी अंतिम मुकाबला यहाँ से और मैच है बहुत बड़ी है. कल देखिए बात करेंगे हाई वोल्टेज है, ए लॉट्स आपको दिखेंगे यहाँ से. लेकिन ये 12 गेंद और हर्षद, मुझे लगता है ये मुकाबला बन गया 12 गेंद हर्षद इनके बीच में. ओहो, बॉल तर बिरकालो नाही, मात्र बॅट भरपूर लांबवर बिरकवली. खरं ग्रीप थोडीशी कमी मिळाली असावी हर्षदला. त्याच दरम्यान मात्र कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही, हे महत्त्वाचं असणार आहे. लगेचच बॅच आणून दिली पहा लगेच त्या खेळाडूने. तृशांत होता मला वाटतं तिथे. आणि बरीच वर्ष आपण पाहिल्यानंतर बाबूशा एकमेव असा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, क्रिस गेल. प्रत्येक खेळाडू बरोबर तो चट्टा मस्करी करायचा, आणि बरीच वर्ष त्यांनी क्रिकेट खेळत असताना कधी खुन्नस दिली नाही खेळाडूंना. सातत्याने IPL असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो ना, सातत्याने तो एन्जॉय करायचा. मग तो कोणताही खेळाडू समोर असो ना, तिथे मात्र तो मजा मस्ती करायचा. धाव 1 आली धावफलकावर, 21 धावा धावफलकावर ती लागल्या. 2 षटका आणि एका चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. गोलंदाजीच्या मार्गावर शैलेश म्हात्रेची गोलंदाजी आपण पाहतोय. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. ऑन साईडला खेळायचा होता चेंडू, आणि बॅटचा संपर्क जरी झाला नाही तरी मात्र बॉलवर धाव अवांतरची दररोज जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावसंख्येवरती. हर्षद आणि रोहनची ही फलंदाजी आपण पाहतोय. बावजभाई टेंबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. आज ज्यांचा वाढदिवस आहे. आणि वेगाचा बेतात बादशाह बिल्ला बैल, विशाल फार्म ग्रुप तोंडरे आणि बिल्ला टायगर ग्रुप तोंडरे यांच्या वतीने या शुभेच्छा असणार आहेत. काय बॉल डिलिव्हर केला जातो या वेळेस मैदानामध्ये शैलेश म्हात्रेच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिलं तर रोहन, ज्याने मात्र मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली, त्याला रोखून धरत असताना जरूर
हाही चेंडू या ठिकाणी चांगला फेकला. लाजवाब गोलंदाजीने सुरुवात केली शैलेशने. मागच्या आपण काही वेळापूर्वी जो कटआउट्स पाहिला खऱ्या अर्थाने भावेश, ज्यांच्या वडिलांच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे सन्मान चिन्ह सामनावीर ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेला आहे. भावेश, तुला आमच्याकडून सुद्धा वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. अगदी आपण पाहिले ना तर मुक्या जनावरांचे फोटो आज बॅनरवर झरकायला लागले आहेत आणि मुक्या जनावरांमुळे माणसाला ओळख मिळायला लागली आहे. माणसा मुलं बैल ओळखायला जायचे, आता बैला मुलं माणसं ओळखायला लागली आहेत. याही वेळेला तोच बॉल, तशाच प्रकारचा फटका, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. लगातार 3 बॉल डॉट फेकलेत. फलंदाज रोहनला, गोलंदाज शैलेश म्हात्रेने. यस, बड्डे बॉय आलेला आहे. अगदी आपण पाहतोय एंट्री करत असताना नाव घेतल्या घेतल्या तो मागे पळाला. आपली पोरं लाजतात जास्त, कारण आपण सुद्धा बाईट घेताना पाहतोय ना, कर्णधाराचा आवाज निघत नाही, असे कर्णधार बाईट देतात. या बॉल वरती मात्र पूर्णपणे वसुली करताना इथे मात्र जरूर अपयश आलंय. झेल टिपला जातोय. फलंदाज अजून एक बाद होईल. झालेला आहे. मनपूर्वक स्वागत आहे साई चषकामध्ये. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या मॅच मध्ये शेवटची जरी आजची मॅच असली ना तरी मॅच रंगतदार होईल, कारण दोन्ही संघ ज्या संघर्षाने या इथपर्यंत प्रवास त्यांचा राहिलेला आहे ना, त्या संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने या दोन्ही संघाच्या खेळाडूंचं कौतुक होणं गरजेचं असणार आहे. एका बाजूला आपण देवीचा पाडा संघ पाहिला तर पहिलीची नाईटची स्पर्धा खेळत आहे आणि पहिल्याच नाईटच्या स्पर्धेमध्ये ते दाखल झालेले आहेत सुपर 12 मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जो सातत्याने मात्र चांगली कामगिरी करत राहिला यावर्षी, आणि तो संघ सुद्धा कुठे कमी नाही. काय गोलंदाजीने सुरुवात केली आहे. अगदी आपण पाहिलं तर 5 बॉलवरती शैलेशने दिली फक्त एकच धाव. बड्डे बॉय सोबत आमचा साई पाटील पाहायला मिळतोय. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा भावेश तुला. येणाऱ्या काळामध्ये खूप चांगलं शिक्षण, खूप चांगल्या प्रगती आपण करा, हेच आमच्याकडून शुभेच्छा असणार आहेत. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मात्र सीमारेषा लगत फील्ड होईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. आता कुठेतरी या ठिकाणी आवाज यायला लागला देवीचा पाडा टीमचा की धावा कशा यायला पाहिजेत, यासाठी प्रयत्न करा. आपण ऑन स्क्रीन आपण पाहतोय त्यामध्ये साई पाटील पाहायला मिळतोय, छोटा साई. त्याचबरोबर भावेश हा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मोबाईलमध्ये थोडासा मग्न आहे. बाबूशाह हमारे उनके साथ खड़े बैठे हैं. बाबूशाह विश करो उनको, जरा साइड में बैठे हो भाई. भावेश को विश करो, हॅपी बर्थडे भाई. भावेश पण लाजतोय थोडा. बाबूशाला त्याने आज अजून लाजवलाय. माश है दादा, माश है देखिए बॉडी. हैप्पी बर्थडे निश्चित रूप से यहाँ पर है. चलिए संतोष सर, मैच बहुत बढ़िया है. निश्चित रूप से यहाँ पर दोनों टीम के लिए अहम मुकाबला है. शांत या नावामध्ये खूप ताकद आहे, तर अजूनपर्यंत आम्हाला नाव समजलं नाही. तृशांत आहे नाव त्याचं. कोण कृषान म्हणतो, कोण तुषार म्हणतो. मात्र गोलंदाजी लाजवाब राहिलेली आहे. त्याला हर्षद समोर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना एक तर धाव आलेली आहे. फलंदाज होते तिथे राकेश पाटील आणि धावा झाल्या 24. पाया धावा या ठिकाणी कुठपर्यंत जातील सांगू शकत नाही, मात्र मॅच चांगली पाहायला मिळेल यात शंका नाही, कारण 24 धावा झालेल्या आहेत. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि फटके मात्र हर्षदच्या पाहायला मिळतील की या ठिकाणी तृषान झटके देईल देवीचा पाडा टीमला. तर अचूकता एका बाजूने आहे तर दुसऱ्या बाजूने एक टॅलेंट, तर दुसऱ्या बाजूने अनुभव आपल्याला पाहायला मिळाला. स्लोअर फेकला आहे पहा, इथे मात्र चुकी झाली आहे, वाईट फेकला आहे पहा. एकनाथजी मात्र मोठे काका एकनाथजी मात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मोटिवेशन खूप मोठं आहे तृषांसाठी. अचूकताही त्याची राहिलेली आहे, मात्र त्याच्या समोर हर्षद सारखा फलंदाज आहे. पहिलाच बॉल हर्षदसाठी होता. यावेळेस मात्र झेल होण्याचा स्तंभ होता. शेवटच्या क्षणाला झेल सुटला, चेंडू आलाय तोपर्यंत 2 धावा झाल्या. झेल टिपण्याची संधी होती, सफलताही मिळाली असती कदाचित. हर्षद सारखा फलंदाज त्या दिशेने होत असताना मात्र 2 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती आणि 27 स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकेल. खूप चांगले नाव आहे. नंदकुमार म्हात्रे यांचा सुपुत्र आहे. काहीतरी विचार करूनच त्याचं नाव ठेवलेलं आहे, कारण आगल्या वेगळ्या नावाने तुम्हाला प्रसिद्धी नक्कीच मिळत असते आणि तीच प्रसिद्धी विमाने तृषांतला मिळाली आहे. टेंबोडेच्या मैदानावरती मी पाहिलं तर अगदी कठीण झेल त्याने टिपले होते आणि या मैदानावरती पाहिलं तर पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी गोलंदाजी अचूक टप्प्याने केली होती. आता पुन्हा एकदा सज्ज असणार आहे काही चेंडू टाकण्यासाठी.
या बॉलवरती मात्र बीट केला हर्षदला पहा. आता मात्र तृषान फ्रंट फुटला असणार आहे यावेळेस. धावसंख्या रोखले 27 धावसंख्येवरती. 27 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकाचा आपण विचार केला तर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4च धावा दिलेल्या आहेत आणि त्याही परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर अगदी स्लॉगवरचं षटक फेकण्याची कामगिरी त्याला करावी लागते. मोठी जबाबदारी त्याच्यावर दिलेली आहे. स्केटिंगच्या बाबतीत म्हटलं झालं गेलं तर नॅशनल लेवलला तो स्केटिंग करतो. स्केटिंग स्पोर्टमध्ये सहभाग त्याचा असणार आहे. आणि यावेळेस क्रिकेट खेळत असताना इथे मात्र काय घडलंय. लाऊडले अपिली झालंय. पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. हर्षदची मिळवली आहे विकेट. तृषानने खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक चांगल्या प्लेअरची विकेट मिळवणं खूप कठीण असतं आणि ते काम केले खऱ्या अर्थाने तृषान म्हात्रेने. बाद झालेले आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये राज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळू शकेल. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकामध्ये. 27 धावा धावफलकावरती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एकाच मोठ्या फटक्याची अपेक्षा देवीतापाडा टीम कडून केली जाऊ शकते. मात्र तृषान ज्या पद्धतीची गोलंदाजी तो साकारली आहे अगदी आपण पाहिलं तर लाजवाब गोलंदाजी. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉलच्या रडार मध्ये आणि इथे मात्र जेल टिपला जातो. लगातार 2 विकेट घेतल्या भाई यावेळेस तृषानने. अगोदर आपण पाहिले तर हर्षदची विकेट घेतली त्यानंतर राजला मात्र लगेच माघारी परतो. लगातार 2 विकेट तर घेतलेल्या आहेत आणि जरूर पाहू शकता एकनाथजी मात्र यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हटलं तर 2000 रुपये त्यांनी कमवलेले आहेत. आता पाहूया अंतिम चेंडूवरती ऑन हॅट्रिक असणार आहे. ऑन हॅट्रिक घेतली जाईल का की अजून एखादा फटका आहेत मात्र. येस लेखाजोखा आपण पाहतोय अगदी आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पहिल्या मध्ये त्यांनी धावा दिल्या. फक्त 8 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये 6 धावा आणि या मॅच मध्ये 2 विकेट 4 धावा. काय लाजवाब या ठिकाणी गोलंदाजी विश्लेषण आपल्याला पाहायला मिळालं. पुढच्या बॉल वरती रडार मध्ये बॉल आला. बॉलला भिरकावून दिलंय. A1 कट्टा ग्रुपच्या वरून या ठिकाणी बॉल लँड होत असताना आलाय षटकार. नवीन बॅट्समन पाहायला मिळाला आदित्य सालुंके ऑन फायर 6 रन. आपण बर्थडे सेलिब्रेशन या ठिकाणी सर्व साई तर शुभेच्छा पुन्हा एकदा भावेशला देऊन या मॅचला आपण सुरुवात करूया. जिथे मात्र स्कोअर कार्डवरती धावसंख्या पाहायला मिळते ती 33 आणि आवश्यकता असणार आहे 34 धावसंख्येची. जोडले जातील पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आम्ही इन्व्हाइट करतो बाबूशा यांना. आणि दोन्ही संघांबाबतीत या ठिकाणी सांगायचं झालं तर देवीचा पाडा टीमची ही पहिलीच नाईटची स्पर्धा आहे. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहिलं तर पिसारवे संघ सुद्धा अगदी आपण पाहिलं जुन्या नवीन खेळाडूंचा समतोल राखलेला संघ आहे. दोन्ही संघांमध्ये नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया.
मी सन्माननीय मच्छिंद्रदादा पाटील, त्याचबरोबर परी 11 साई स्पोर्ट, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ तोंडीचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल, आणि आपला आम्ही निरोप घेत आहोत. जय हिंद, जय हिंद महाराष्ट्र. तो चलिए संतोष गरज सर और जिनका देखिए पर सम्मान किया जाएगा निश्चित रूप से अच्छी आज रात 2 में साध्य विशाल संतोष गरज सर का थोड़ा सा सम्मान करके लीजिए. नवनाथ पाटिल साहब आइए, आपके हाथों से यहाँ पर सम्मान किया जाएगा. संतोष गरज सर, चलिए दोनों बैटर भेजना होगा. टारगेट की बात करेंगे 34 का टारगेट है यहाँ से. संतोष गरज साहब देखिए बात करेंगे जिनका यहाँ पर सम्मान किया जा रहे हैं. बहुत बढ़िया. देखिए पिसारवे टीम के एक बैलेंस गेंदबाजी हमने पहले ही बताए थे. नवनाथ पाटिल साहब देखिए बात करेंगे जिनकी सुबातों से खास सम्मान किया जा रहे हैं. चलिए खास इस वक्त देखिए सम्मान संतोष गरज सर, पेट और पनमेल समालोचक एसोसिएशन के देखिए बात करेंगे सचिव अच्छा साथ दिया आज, और उनका देखिए खास इस वक्त सम्मान किया जा रहा है. और बालकृष्ण मात्रे साहब देखिए बात करेंगे मात्रे जी में फिटनेस. बंटी भाई आइए, आपका सम्मान किया जाएगा. प्रमोद दादा पाटिल आइए. बालकृष्ण दादा मात्रे देखिए बात करेंगे मात्रे फिटनेस जी में जिनका सम्मान किया जाएगा. तो चलते हैं मैच की तरफ. यहां से तो चलिए चलेंगे मैच की तरफ. यहाँ पर बालकृष्ण दादा मात्रे देखिए जिनका यहाँ पर सम्मान किया जा रहा है. प्रमोद दादा देखिए इनके हाथों से उसके साथ साथ चलेंगे मैच में. टारगेट बड़ा तो नहीं है, लेकिन बड़ा क्या बना सकते हैं. ओ पहली गेंद के बाद लीडिंग एज और यहाँ पर विकेट. पहला गेंद के बाद देखिए झटका लगता है और मंगेश पिछले मैच के हीरो. ओ बड़ा बिग विकेट, हैट्रिक विकेट के लिए शैलेश मात्रे, विजय आदेकर इनकी तरफ से 2000 देखिए यहां से. खास करके देखिए बात करेंगे हमारे से बालकृष्ण दादा मात्रे देखिए जिनका सम्मान किया गया मात्रे फिटनेस जिम सेंटर से. चलिए बैटर रेडी रहिए हमेशा. शायद पहली गेंद पर विकेट गिरा. सेफ्टी गार्ड देखिए मैदान पर इस्तेमाल कर नहीं सकते हो और पेनल्टी का सीधा सामना करना पड़ सकता है. संतोष गरज सर भी देखिए हमारे साथ जुड़े हैं निश्चित रूप से यहाँ पर. और संतोष सर क्या कहना चाहोगे. मंगेश देखिए पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे यहाँ से, और उसके साथ साथ देखिए मैन ऑफ द मैच हुए थे, लेकिन इस बार देखिए पहला गेंद के ऊपर विकेट गिरा है. क्या अब ये 34 का टारगेट लग रहा है कठिन बनेगा, क्योंकि बात करेंगे ना क्रांश 11 देवी चावड़ा, इनकी भी देखिए गेंदबाजी स्टैंड बड़ा मजबूत है जो हमने पिसारवे टीम की गेंदबाजी देखी. हॅलो, जरूर आपण पाहिल्यानंतर इथे या खेळपट्टीवर गोलंदाजांना 23 साथ मिळते आहे. मात्र ज्या जल्लोषामध्ये ज्या उत्साहामध्ये गोलंदाजीला सुरुवात केली अर्षदने, तिथून मात्र एक चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळालाय खरा गोलंदाजीला. मात्र फलंदाजीमध्ये सुद्धा तेवढी सक्षम आहे टीम इथे मात्र पिसारवे संघ. बहुत बढ़िया देखिए गेंद को रोका गया. यहाँ से कवर के ऊपर से खेलना चाहते थे, टाइमिंग उतना अच्छा नहीं हुआ था. धनेश विजय पवार देखिए बात करेंगे. विजय पवार इस बार थोड़ा नॉन स्ट्राइक पर है, लेकिन बहुत बड़ा मैच है दोनों टीम के लिए देखिए, खास करके सुपर 6 के पहुंचने के लिए. जतिन गुंडली बहुत बढ़िया स्कोरिंग आपने भी निश्चित रूप से, अंपायर ने भी, और जो दर्शक क्राउड है ना संतोष सर देखिए एंडिंग मैच तक ये फायदा रहता है डे नाइट का. समय पर चाय और समय पर राय
और समय पर मैच शुरू हुआ और समय पर कंप्लीट भी होने वाला है। जरूर बाबूशा, आम्ही सायंकाळपासून तेच सांगतोय की मॅच लवकर चालू होत आहेत, लवकर संपतायत, म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी मॅच पाहण्याचा एक वेगळाच आनंद येतो. कारण आपण पाहिलं बऱ्याच नाही स्पर्धा कव्हर करत असताना रात्रीच्या 12 नंतर प्रेक्षक हळूहळू कमी होत जातात आणि अक्षरशः कॉमेंट्री करताना सुद्धा कंटाळा येत असतो. क्या गेंद देखिए यहाँ पर शो थोड़ा सा पार, यहाँ पर वाइड किया जापा। प्रशांत दादा पवार, शुभम दादा राउत देखिए इस वक्त मैच को एंजॉय ले रहे हैं निश्चित रूप से, टीम के लिए बेस्ट ऑफ लक भेजे हैं। और सुरेश भाई भी देखिए बात करेंगे गुत्तर पड़ा, वो भी एंजॉय ले रहे हैं। यहाँ पर बहुत सारे देखिए क्राउड और हमारे मंच पर अशोक सालू के साहब लीजिए, हमारे संजय माथे साहब लीजिए, बालकृष्ण दादा लीजिए। अगर पिसारवे टीम के देखिए कोई अतिथि मान्यवर से यहाँ पर आइए तशरीफ रखिए, आपका भी स्वागत है। बड़ा देखिए टूर्नामेंट उनकी आ रही है संतोष सर, और वहाँ पर बड़ा मैच उससे पहले जरूर. आणि या बेलीला लेग ग्लान्स, चांगला फटका, या बेलेस फलंदाज धनुष्य बॅट मधून आला हा चौकार. चार बॉलवरती 7 धावांचं या ठिकाणी योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही आपण विजय पवारचा विचार केला तर अजूनही एकही चेंडू खेळला नाही आणि विजय पवारची ही काचेत राहिले तर समोरच्या फलंदाजांना नेहमीच वाव देत असतो, नेहमीच प्रोत्साहित करत असतो की तुम्ही खेळा बिंदास, मी मागे आहे. आणि त्याच प्रकारचं प्रदर्शन आतापर्यंत या पिसारवे टीम करून राहिलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला हर्षद, याच्यावरती जबाबदारी असणार आहे विकेट घेण्याची आणि आता इथे मात्र वाईटचा इशारा येत आहे. असे वाईट फेकले तर ह्या धावा सुद्धा कमी वाटू लागतील, कारण 34चं टार्गेट आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही अवांतर चेंडू कमीत कमी फेकले पाहिजे, जास्तीत जास्त डॉट आणि जास्तीत जास्त विकेट घेण्याचा इथून मात्र प्रयत्न करायला पाहिजे. चलिए बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर कुछ एक्स्ट्रा गेंद का इस्तेमाल हो रहा है। ओ जड़ में देखिए तेज तरार भन्नाटी और जिसे कहते हैं वर्षा। अरसद बल्लेबाजी में देखिए शायद जो उम्मीद था उम्मीद तोड़े थे, लेकिन गेंदबाजी में देखिए बात करेंगे पूरी जान लुटा रहे हैं, पूरी पावर का इस्तेमाल कर रहे हैं। यहाँ से 8 पर देखिए 1 विकेट से धनेश देखिए अच्छी बल्लेबाजी किए थे, पहले मैच में भी रन जोड़े थे टीम के लिए। विजय पवार देखिए इस वक्त नॉन स्ट्राइक पर हैं और ऊपर के देखिए आखिरी गेंद भारतीय भी देखिए मैच का एंजॉय ले रहे हैं, उनका भी स्वागत है। बहुत सारे देखिए ऑनलाइन जुड़े हैं और संतोष सर यही फायदा रहता है 12 से पहले जहाँ पर मैदान पर भी क्राउड देख सकते हैं, ऑनलाइन भी, लेकिन उससे पहले देखते हैं यहाँ से कौन सा टीम है आज घर खुशियों की मेला लेकर लौट गए। यहाँ पर सुपर 6 में फुल लेंथ था, यहाँ पर स्लोअर गेंद था, यहाँ से गेंद को रोका जाएगा और जब तक रोक लेते 1 रन देखिए दूसरा लिए जाना चाहते थे। यहाँ पर थ्रो देखिए थोड़ा सा तेजी था, लेकिन से बैलेंस रखते हुए यहाँ से और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर 9 रन बनाए। इसी अवसर से जाते हैं तो फिर 36 देखिए बात करेंगे तो फिर जो टारगेट आपके पास है ना वो आसान से मिल जाएगा। लेकिन पहला ओवर देखिए मैंडेटरी पावर प्ले था, अभी आने वाला देखिए 18 गेंद है और 18 गेंद के बाद देखिए बात करेंगे जो टारगेट से 25 रनों की जरूरत है। अभी भी कहूँगा दबाव गेंदबाज के ऊपर रहेगा, एक लाख ऊपर अगर अच्छी हो जाती है फिर वापस पिसारवे की तरफ दबाव गिरेगा। ये दूर से दिखने को मिलता रहेगा लगातार, झूला जितना आगे भी जाएगा उतना पीछे भी आएगा, क्योंकि दोनों टीम के पास हमने पहले बताए थे गेंदबाजी बड़ी अच्छी लाइनअप है। बरोबर, गोलंदाजीने मात्र या ठिकाणी प्रभाव तुम्ही करू शकताय, कारण अजूनही आपण पाहिलं तर 18 बॉलवरती 25ची आवश्यकता आहे. 1-2 विकेट या ओव्हरमध्ये आले आणि कमीत कमी धावा आल्या तर मात्र पुढील सत्रामध्ये नक्कीच पिसारवे टीमवरती इथे मात्र प्रेशर असणार आहे. मात्र या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 15 धावा आल्या, 1-2 षटकार लागले ना तर मॅचमध्ये मात्र पुनरागमन करण्यासाठी कठीण अवस्था निर्माण होऊ शकेल देवीचापाडा टीमसाठी. पुढचा बॉल यावेळेस चांगला स्ट्रोक होता, मात्र यावेळेस काय झालंय पंचांचं बोट आकाशामध्ये आणि धनेश वहील बाद मिळाले सफलता आलेला रोशन म्हात्रेला. और जहां पर देखिए टॉच 4:15 तक और 4:30 पर पहला गेंद 4:30 में गिरेगा। लेकिन आज देखते हैं आखिरी गेंद से पहले क्या होता है भाई यहाँ से। जरूर जरूर, आपण पाहिलं तर आज सुद्धा संघ आपण पाहिलेला ना तर 4:10 इथे उपस्थित होते आणि 4:30 वाजता टॉस झाली आणि लगेचच आपण 10 मिनिटांमध्ये मॅच चालू केलेली आहे. आणि ही दक्षता घ्यायची आहे, खरं तर ऑनलाईन जे या ठिकाणी संघ पाहत असतील मॅच तर त्यांनी विनंती असणार आहे. अलाउड द कार्पेट केलाय पहा, तेजस्वी ही हुशारी आपण पाहतो, हुशारी या ठिकाणी
दाखल होत असताना इथे मात्र बढती देण्यात आली खऱ्या अर्थाने तेजस पाटीलला आणि त्याने मात्र स्ट्राईक देण्याचं काम केलेलं आहे आणि इथे एक धावसुद्धा जोडलेली आहे. 10 धावसंख्या धावफलकावर जोडली आहे. येणाऱ्या आता मात्र 23 चेंडूंवरती 16 चेंडूंवरती आवश्यकता असणार आहे ती मात्र 24 धावसंख्येची. पुढचा बॉल फेकला जाईल तो मात्र रोशन माध्यच्या माध्यमातून. आता मात्र विजय पवार या ठिकाणी बराच वेळानंतर मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. जवळजवळ 8 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 8 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 10 धावा जोडलेल्या आहेत. विजय पवारचा आपण खेळ पाहतोय. पहिल्याच मॅचमध्ये 10 धावा केले तर नंतर मात्र तो अपयशी ठरला होता. आता पुढे सरसावला आणि ठोकून दिला बॉलवरती. या वेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा जोडल्या जात आहेत. बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर संतोष सर बात करेंगे कभी विकेट तो कभी डॉट गेन और कभी देखिए सिंगल डबल. विजय पवार देखिए इस मैच में मुझे लग रहा है थोड़ा समझदारी से बल्लेबाजी. इस बार देखिए अक्रॉस द लाइन फील्डर देखिए यहाँ से यही बात हमने किया था, जिक्र किया था. मैंडेटरी पावर प्ले कंप्लीट हो चुका है और संतोष सर मुझे लगता है ये मैच भी पिछले मैच के से आखिरी गेंद तक जाएगा, आखिरी ओवर तक. शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकते कारण 1-2 विकेट जर अजून इथून मिळवल्या ना तर मात्र देवीचा पाला टीमला सुद्धा संधी असणार आहे. कारण देवीचा पाला टीमने सातत्यपूर्ण कामगिरी राखत इथे मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगले या ठिकाणी वेरिएशन दाखवले. कट काढण्याचा प्रयत्न होता. याचसाठी तेजस पाटीलला पाठवलेला आहे की कटमध्ये 1-2 गॅपमधून शॉट आले तर नक्कीच धावसंख्या वाढवण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. मात्र त्याला यश आलं नाही. रोशन मात्रेने हा टेनू डॉट फेकलाय. डॉटने मात्र या ठिकाणी प्रेशर वाढलं असेल यावेळेस टीम पिसारीवरती कारण 5 बॉल समाप्त झालेले आहे. धावा लागलेले आहेत ते 13. पुढचा बॉल ऑन साइडला खेळला गॅप मध्ये चालला यावेळेस बॉल फरार झाला सीमारेषा बाहेर आलाय चौकार. स्कोर कार्डवरती धावफलक लागला तो भारत 17 धावसंख्येचा. डीजे आपण थांबायचा आहे. 12 अजून वाजलेले नाही त्याच्यामुळे असे संगीत लावू नका प्लीज. कारण धावसंख्या 2-17 वरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अर्धा पल्ला गाठला खऱ्या अर्थाने पिसारबे टीमने एका बाजूला आपण पाहिलं तर. आणि तेजस्वी जी कामगिरी राहिली ना तर याचसाठी त्याला पाचवलेलं आहे. कारण आपण पाहिलं ना सातत्याने मागच्या 10-12 वर्षापूर्वी पिच हिटर म्हणून काही गोलंदाजांना आपण पाठवताना पाहिलेलं आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि तेच तेजसच्या माध्यमातून खेळ होताना पाहिलं. अजूनही आपण बरेच फलंदाजी खऱ्या अर्थाने राखून ठेवलेत पिसारबे टीमने आणि म्हणूनच तर इथे विजय पवारला सुद्धा हात कोल्हे करण्यासाठी यावेळेस मात्र आता मुभा असणार आहे. कारण 12 बॉल आणि आता 17चं समीकरण असणार आहे. अब बहुत बढ़िया. देखिए यहाँ से अभी भी मुकाबला बैलेंस है यहाँ पर और ये ओवर बहुत बड़ा संतोष सर है टर्निंग पॉइंट ओवर हो सकता है यहाँ से. और कहते हैं ना असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है, जिंदा है तो फिर जिंदा नजराना. और देखते हैं यहाँ से ये टर्निंग पॉइंट ओवर होगा दोनों टीम के लिए. देखिए यहाँ से अगर ये ओवर में रन आया तो पिसारवे टीम करीब जाएगी, जीत के ट्रॉफी के करीब जाएगी. अगर ये ओवर में 2, 4, 5 रन आता है तो फिर कहीं ना कहीं क्रांश 11 देखिए बात करेंगे. देवीशा बड़ा टीम यहाँ पर मैच में बनी रहेगी. बहुत कुछ देखिए यहाँ से बयां कर रहे हैं मैच. बॉलवरती तडाखा दाखवलाय खऱ्या अर्थाने विजय पवारने. हात खुले करण्याचा प्रयत्न केला जातो. धावसंख्या 1ने वाढेल. धावसंख्या जाऊन पडली आहे ती मात्र 18 धावसंख्येवरती. पहा आता समीकरण हलवलं जवळच जाईल तसतसं मात्र प्रेशर दोन्ही बाजूने वाढत जाईल. कारण दोन्ही संघांसाठी अजूनही सामना बॅलन्स आहे. या बॅलन्स सामन्यामध्ये आकाश पाटीलचे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकता 11 बॉल 16चं समीकरण आहे. समोर मात्र तेजस पाटील आहे. आकाश पाटील या षटकामध्ये जेवढ्या जास्त धावा येतील तेवढ्या मात्र इथे मात्र पिसारो टीमसाठी लाभदायक असतील. तिथे मात्र कमी धावा आल्या तर मात्र देवीचा पाडा संघ फ्रंटफुटला आपण पाहू शकता. ऑन साइडला केला कट केलाय. कटने मात्र प्रयत्न दुसरीचा असणार आहे. कॉल तर दिला होता मात्र एकाच धाब्यावर रोखलाय. एक धाव येत असताना धावफलकावर धावा लागल्या. त्या 10 बॉलवरती आता गरज असणार आहे 15 धावसंख्येची. अगदी चेंडू आणि धावांचं आपण अंतर पाहिलं तर 5 धावांचं अंतर आहे. 5चा आकडा कधीच पार केला जाऊ शकतो 1-2 फटके आले तर. मात्र ज्या गोलंदाजीने सुरुवात करत असताना आकाश पाटीलने खऱ्या अर्थाने प्रभावित केलंय विजय पवार समोर. आता पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज ऑन साइडला क्लिक ऑफ द रेस. बॉल पाठला सीमा पार. आकाश पाटीलची झाली चुकी आणि चुकीला माफी नाही. बॉल गेला षटकार.
मध्ये काय जागा बनवली, पॅडल स्लिप रिस्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फटका विजय पवारच्या बॅटमधून, या फटका नाही तर हा षटकार होता. विजयाची दिशा दाखवणारा विजय पवार आपल्याला पाहायला मिळतं पिसारबे टीम करून. कित्येक वर्ष सिनियर खेळाडूंचं त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने मार्गदर्शन लावलं. आज स्वतः सिनियर खेळाडू आहे आणि आज आपण पाहिली त्याची इनिंग साकारत असताना या षटकाराने सामना खुला केला आहे. मात्र पिसारबे टीमसाठी 9 बॉल 9ची आवश्यकता. या बॉलवरती चकवलं, स्लोअर फेकला आकाशने सुद्धा. आकाश शिवराज तेवढ्याच हुशारीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. विजयने या ठिकाणी आपण पाहिलं तर अगोदरच जागा बनवली, ती सफल होऊन या ठिकाणी गुडघे टेकून पडलं, फटका खेळण्याचा प्रयत्न तो जरूर केला. मात्र स्लोअर फेकला थोडासा चकला आणि बॉल बीट होत असताना या बॉलवरती धावसंख्या कुठल्या प्रकारची जोडली गेली नाही. आता समीकरण बनेल 8 बॉलवरती 9 धावसंख्येची आवश्यकता. शेवटच्या क्षणाला मॅच जायला पाहिजे असं प्रेक्षकांचं तरी म्हणणं असणार आहे. पुढचा बॉल विजयसाठी. ओव्हरपिच बॉल होता, अगदी पालोत्र मध्ये फील्ड केलाय आणि इथे काय घडलं मैदानावरती. एस फलंदाज एक बाद असणार आहे आणि तो असणार आहे मला वाटतं तेजस पाटील. पवार देखिए ये मैच में देखिए जो बहुत संयम कंट्रोल दिखाए हैं. देखिए कहते हैं ना, जो इंसान खुद को कंट्रोल कर सकता है वो कुछ भी कर सकता है. लेकिन वही कंट्रोल देखिए गेंदबाजी में भी देखिए. जिस आकाश देखिए लाइन लेन से बिछड़ रहे थे अब वापस लौटे हैं और ये गेंद देखिए बहुत बड़ा पर्दाफाश करेगा. अगर ये गेंद के ऊपर विकेट या डॉट सिंगल आया मैच बैलेंस रहेगा. अगर ये गेंद के ऊपर बड़ा हिट आया तो मैच झुकेगा यहाँ पर से. और लगभग पिछले मैच के जैसे मैच चल रहा है यहाँ पर. 7 गेंद 9 की जरूरत है यहाँ से. और बल्ला जल्दी रिलीज कर लिया यहाँ पर. आकाश देखिए बात करेंगे, थोड़ा महंगी के बाद सफल साबित हुए और अब देखिए 6 गेंद 9 की जरूरत है. संतोष सर क्या लगता है आपको यहाँ से ये मैच क्या मोड लेकर आएगा? जरूर बाबूशा, आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर असं वाटलं की मॅच लवकर फिनिश होऊ शकेल. मात्र नक्कीच स्टँड मध्ये बसलेले आहेत अतुल शेठ, बालाराम पाटील, बादल टिटवी ग्रुप स्टँड मध्ये बसलेले प्रेक्षक. आपण एकदा जोरदार आवाज द्या. पिसारबे टीम की देवीचा पारा टीम साठी आपण आल्यात. चलिए बहुत बढ़िया. परत आमचा आवाज पोहोचू शकला नाही. 6 गेंद 9 की जरूरत है. हाई वोल्टेज ड्रामा देखिए, सबकी नजरें निगाहें प्रशांत पवार सर भी देखिए बात करेंगे. देवीजा बड़ा चले रहे. भारकिया देखिए बात करेंगे, नितलेश से सब देखिए पूरा MIDC इस वक्त जागा हुआ है और मैच में देखिए रोमांच भरा हुआ है. 6 गेंद 9 की जरूरत है यहाँ पर. क्या विजय पवार कहीं इतना असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है और जिंदा है तो जिंदा रहना इस मैदान पर जिंदा नजराना क्या यहाँ पर विजय पवार दिखाएंगे या यहाँ पर युवा टीम देखिए यहाँ से बात करेंगे. एक तैयारी अच्छी है, सफर अच्छा है, लेकिन ये सफर देखते हैं क्या यहाँ कंप्लीट होगा या ये सफर और आगे जाएगा. क्रियांश 11 टीम के लिए यहाँ पर खास एनर्जी देखिए, पानी ड्रिंक्स है. अभिक महादिक शब्द की बात करेंगे, जिनकी तरफ से कोई भी छक्का मारे यहाँ पर बैटर्स. जरूर अविक महाते एक चांगले पुरस्कर्ते आहेत. बऱ्याच वेळेला त्यांचं आपण योगदान पाहिलेलं आहे क्रिकेट स्पर्धांमध्ये आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी कोणीही षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अविकजी माते मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. रोहन मात्रे आले गोलंदाजीला. समोर पुन्हा एकदा पाहू शकाल विजय पवार. स्टेप आउट करायचा प्रयत्न होता, धावबादचा धोका होऊ शकला असता. आता मात्र गडबड झाली खऱ्या अर्थाने. थोडासा बॅलन्स या ठिकाणी बिघडत असताना पाहायला मिळाला आहे. थोडंसे आपलं पाहिलं तर खऱ्या अर्थाने मानसिकता बदलली आहे यावेळेस विजय पवार आणि समोरून मात्र त्याला साथ देत असताना फलंदाज राजकुमार आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष सर, राजकुमार पहले मैच के हीरो थे, समय पर आकर छक्के लगाए थे. लेकिन रोहन देखिए एक लेफ्ट हैंड गेंदबाज है, बेनिफिट फायदा हो सकता है. लेफ्टी हमेशा राइटी बैटर को मुश्किल बनाता है. लेकिन पीछे की तरफ से रन देखिए, पिछला मैच में देखा कुणाल विकेट कीपर थे, रन जा रहा था, आगे गेंद जा नहीं रही थी. यहाँ पर भी पहली गेंद पर ये चलिए यहाँ पर अपील हाइट देखिए बताते हुए क्या थोड़ा थ्रो ले सकते थे, लेग बाय से रन आता हुआ. अभी जरूर बाबूशा, ह्या मॅच मध्ये सुद्धा तसंच काही होईल का? कारण बॅटला अजून एक बॉल लागलेला नाही, दोन्ही धावा लेग बायच्या स्वरूपात आलेल्या आहेत. मग धावा येणं गरजेचं असणार आहे पिसारबे टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय डॉट किंवा 1-2 विकेट हे महत्वाचं असणार आहे देवीचा पारा टीमसाठी. विजय पवार इस मैच में बहुत संघर्ष कर रहे हैं क्योंकि पिछले 2 मैच में देखिए तुरंत उनकी विकेट देखिए जा रही थी, लेकिन से इस मैच में विजय देखिए
अभी तक पावर दिखाए हैं, लेकिन यहाँ पर दूसरे के लिए जाएंगे और थ्रो देखिए यहाँ से थोड़ा सा खराब फील्डिंग, ये पेशर है, यहाँ विकेट कीपर कुछ नहीं कर सकते. या चुका टाळाव्या लागतील खऱ्या अर्थाने फिल्डिंग करत असताना. जिथे एक होती तिथे एका टप्प्याने बॉल उचलण्यासाठी गेला, थोडी चुकी झाली, फंबल झालं आणि त्यानंतर 2 धाबा आल्या. आता समीकरण बनणार आहे ते मात्र येणारे 3 चेंडू 5 धाबांची आवश्यकता असणार आहे. और ये तो तय यहाँ पर सिंगल डबल से थोड़ा काम मुश्किल होगा. संतोष सर बड़ा हिट लेकिन से यहाँ पर जो लाइन पकड़ के गेंदबाजी कर रहे हैं ना, अगर रोहन ये 3 गेंद वही लाइन डाल दिए तो फिर कहते ना गेंद बची है 3 उड़ा देगी नींद. लेकिन विजय पवार देखिए अभी तक ठहरा हुआ दरिया, क्या गहरा होगा, क्या युवा टैलेंट रोहन देखिए उनके पास है, उभरता सितारा क्या यहाँ चमकेगा. ओ अभी तक देखिए चमकता हुआ, लेकिन जो एक रनों की सिलसिला है ना, थ्रो भी नहीं कर पा रहे हैं, डर है कहीं दूसरा ना चला जाए. जर आपण पाहिलं ना तर 3 बॉल षटकामध्ये असे झाले की 3 धावा लेगबाच्या स्वरूपात आलेल्या आहेत. प्रेशर बॉलर वरती सुद्धा आहे, प्रेशर बॅट्समन सुद्धा वरती आहे, कारण आता समीकरण मध्ये 2 बॉल 4 धावा. संतोष सर ऐसा लग रहा है ट्रॉफी को दोनों टीम ने पकड़े हैं, खींच रहे हैं दोनों तरफ. मेरे पास आजा, आजा मेरे गाड़ी में बैठ जा, तू भी आजा मेरे गाड़ी में बैठ जा. ऐसा लग रहा है कि ट्रॉफी को खींच रहे हैं. लेकिन देखते हैं 2 गेंद बचा है, 4 की जरूरत है. अब एक स्वीटर एक क्वार्टर से ज्यादा गर्मी दे रहा है मुकाबला. अब क्राउड में देखिए शोर शराबा भी चलता हुआ. ओ ये चलिए, क्या ये विनिंग हिट हो सकता है? हाँ विनिंग हिट विजय पवार, राजकुमार पाटिल. पिछली मैच में पहला मैच में देखिए हीरो थे, हाल लॉक में कहूंगा थोड़ा लेन से चूक गए, हल्की सी शॉर्ट ऑफ लेन थी. डीजे